नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 12वा OCM प्रकरण क्रमांक 8 विपणन व विक्री यामधील फरक। आपण विपणन म्हणजे काय याबद्दल माहिती या प्रकरणामध्ये जाणून घेतलेली आहे। त्याचबरोबर विपणनाचे महत्त्व काय आहे हे महत्त्व पण या प्रकरणामध्ये आपण जाणून घेतलं। त्याचबरोबर विपणनाची कार्य कोणती आहेत तेही जाणून घेतली। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत विपणन व विक्री यामधील फरक काय आहे। बरेचदा आपण बघतो की लोकांकडून विपणन आणि विक्री हे दोन्ही शब्द अनेक वेळा समान अर्थाने वापरले जातात, परंतु विपणन आणि विक्री हे सारखे नव्हे। या दोनही संज्ञा ज्या आहेत या विपणन व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या जातात, परंतु बरेच लोकांकडून आपण असं ऐकतो की विपणन आणि विक्री या दोनही संज्ञा सारख्या आहेत असा प्रयोग या ठिकाणी केला जातो, परंतु विपणन आणि विक्री या दोनही संज्ञा सारख्या नाहीत। तर विपणन आणि विक्री या दोघांमध्ये काय फरक आहे हे आपण काही मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी जाणून घेऊ। पहिला मुद्दा आहे आपला तो म्हणजे अर्थाचा। आता आपण सर्वात आधी विपणनाचा अर्थ काय आहे याबद्दल माहिती बघूया। विपणन जे आहे ही एक सामाजिक प्रक्रिया असून ती गरजांची निर्मिती करते व वस्तूंच्या देवाणघेवाणीतून त्यांची पूर्तता करते। विपणन ही जी प्रक्रिया आहे तर ही एक सामाजिक प्रक्रिया आहे। विपणन ही एक सामाजिक प्रक्रिया असून ती गरजांची निर्मिती करते व वस्तूंच्या देवाणघेवाणीतून त्यांची पूर्तता करते। कारण विपणनामध्ये आपण काय करतो तर ग्राहकांच्या गरजा जाणून घेतो आणि ग्राहकांच्या गरजा जाणून घेऊन मग त्यांना त्या वस्तूंचा पुरवठा या ठिकाणी करत असतो। म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की विपणन ही एक सामाजिक प्रक्रिया असून ती गरजांची निर्मिती करते व वस्तूंच्या देवाणघेवाणीतून त्यांची पूर्तता या ठिकाणी करत असते, त्याला विपणन म्हणतात। आणि विक्रीचा अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेऊ की विक्री म्हणजे ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना किमतीच्या मोबदल्यात वस्तूंचा पुरवठा करणे होय। विक्री म्हणजे काय तर ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत या ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना किमतीच्या मोबदल्यामध्ये वस्तूंचा पुरवठा करणे याला म्हणतात विक्री। म्हणजे ग्राहकांची जी गरज आहे ती गरज जाणून घेऊन त्यांना त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांच्याकडनं किंमत घेऊन किमतीच्या बदल्यामध्ये त्यांना वस्तूचा पुरवठा करून देणं याला या ठिकाणी विक्री म्हणतात। यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे व्याप्ती। विपणन ही एक व्यापक संकल्पना आहे, यामध्ये विक्री व इतर कार्यांचा समावेश होत असतो। विपणन जे आहे तर विपणन ही एक व्यापक संकल्पना आहे, या विपणनामध्ये विक्री व इतर कार्यांचा समावेश असतो। आणि विक्रीबद्दल जर जाणून घेतलं तर विक्री ही एक संकुचित संज्ञा आहे, ही विपणन या संज्ञेचा एक भाग आहे। विक्री जी आहे तर विक्री ही एक संकुचित संज्ञा आहे आणि ही विपणन या संज्ञेचाच एक भाग आहे। विपणन ही व्यापक संकल्पना आहे कारण यामध्ये विक्री आणि इतर कार्यांचा समावेश होतो, परंतु विक्री ही संकुचित संकल्पना आहे, यामध्ये फक्त विक्री या संज्ञेचा समावेश असतो। म्हणून या ठिकाणी याची व्याप्ती जी आहे तर विपणनाची व्याप्ती ही एक व्यापक संकल्पना आहे आणि विक्रीची व्याप्ती ही एक संकुचित अशी संकल्पना आहे। यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे गाभा किंवा आत्मा। तर या विपणनाचा गाभा काय आहे, विपणनाचा आत्मा काय आहे तर ग्राहकांचं समाधान करणं हाच या विपणन संज्ञेचा गाभा किंवा आत्मा आहे। म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेणं आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, त्यांच्या इच्छा पूर्ण करणं, ग्राहकांचं समाधान करणं हेच या ठिकाणी विपणन या संज्ञेचा गाभा किंवा आत्मा याला म्हटलेलं आहे। विक्रीचा गाभा किंवा आत्मा काय आहे तर उत्पादनाची जी मालकी आहे ही उत्पादनाची मालकी आणि त्याचा ताबा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यावरती अवलंबून असतो किंवा विसंबून असतो। या ठिकाणी या विक्रीचा जो गाभा आहे किंवा ताबा जो आहे तर या ठिकाणी आत्मा जो आहे तर व्यवस्थापनाची जी मालकी आहे ही व्यवस्थापनाची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यावरच विसंबून असते। कारण आपण विक्रीमध्ये काय करतो, विक्रेत्याकडनं ती वस्तू ग्राहकाला विकल्या जाते आणि त्याच्या बदल्यामध्ये ग्राहक हा पैसे देतो। म्हणजे किंमत हा मोबदला घेऊन त्यांना वस्तू दिल्या जाते। म्हणजे मालकी जी आहे ही उत्पादकाची मालकी
हस्तांतरित होऊन ती ग्राहकाची मालकी त्या ठिकाणी येत असते. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की उत्पादनाची मालकी व ताबा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यावर ही विक्री ही संज्ञा जी आहे ही विसंबून असते. म्हणून याचा गाभा किंवा आत्मा काय आहे तर मालकी हक्क एकीकडून दुसरीकडे हस्तांतरित करणे. आणि विपणनाचा गाभा किंवा आत्मा काय आहे, ग्राहकांचं समाधान करणे हा या ठिकाणी विपणन या संज्ञेचा गाभा किंवा आत्मा असतो. यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे प्रभाव. आपण विपणनाबद्दल आधी माहिती जाणून घेऊ. विपणन ही संज्ञा ग्राहक केंद्रित आहे. ग्राहक आणि त्यांचे समाधान यावर या संज्ञेत अधिक भर असतो. विपणन ही जी संज्ञा आहे ही संज्ञा कशी आहे, ग्राहक केंद्रित संज्ञा आहे. कारण आपण विपणन हे ग्राहकांसाठी करत असतो. ग्राहकांना त्या वस्तूंबद्दल माहिती सांगतो, ग्राहकांच्या गरजा अपेक्षा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, बरोबर आहे. म्हणून विपणन हे ग्राहकावरती प्रभाव टाकणारं आहे. म्हणून म्हटलं जातं की विपणन ही संज्ञा ग्राहक केंद्रित आहे. ग्राहक आणि त्यांचं समाधान यावर या संज्ञेमध्ये अधिक भर असतो. ग्राहक वर्ग आणि त्या ग्राहकाचं समाधान कसं करता येणार आहे यावरच त्या विपणन संज्ञेचा अधिक भर दिलेला असतो. आणि विक्री ही जी संज्ञा आहे ही उत्पादन केंद्रित संज्ञा आहे. विक्रीमध्ये फक्त उत्पादन केंद्रित आहे. माल उत्पादन झाला की त्याची विक्री करायची, बस एवढा या ठिकाणी भर दिलेला आहे, म्हणजे प्रभाव टाकणार आहे. परंतु विपणन जे आहे तर विपणनाचा प्रभाव जो आहे तर हा ग्राहक केंद्रित आहे. कारण ग्राहक आणि त्यांचं समाधान यावरती या संज्ञेमध्ये अधिक भर दिलेला आहे. परंतु विक्रीमध्ये उत्पादन केंद्रित विक्री या ठिकाणी दिलेली आहे. कारण जेवढं आपलं उत्पादन होणार आहे तेवढीच आपण विक्री या ठिकाणी करू शकतो. म्हणून विक्री ही उत्पादन केंद्रित अशी संज्ञा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे ते म्हणजे ग्राहकाचं स्थान. विपणनामध्ये काय असतं तर विपणनामध्ये ग्राहक हाच केंद्रस्थानी असल्यामुळे त्याचं स्थान उच्च आहे. आपण विपणनाचा जर या ठिकाणी विचार केला तर विपणनामध्ये ग्राहक जो आहे तर हा केंद्रस्थानी असतो. कारण विपणनामध्ये आपण काय करतो, ग्राहकांना आपल्या वस्तूबद्दल माहिती सांगतो, ग्राहकांसोबत आपला संपर्क येतो. आपण ग्राहकांच्या गरजा काय आहे, ग्राहकांच्या इच्छा काय आहे, ग्राहकांच्या अपेक्षा कोणत्या आहेत तर याबद्दल माहिती आपण जाणून घेत असतो. म्हणून विपणनामध्ये ग्राहकांना स्थान कोणतं आहे तर ते उच्च स्थान दिलेलं आहे. कारण विपणनामध्ये ग्राहक हाच केंद्रस्थानी असतो. त्यामुळे ग्राहकाचं स्थान कसं आहे, उच्च स्थान आहे. परंतु विक्रीमध्ये जर आपण विचार केला तर विक्रीमध्ये ग्राहक हा व्यवसायाच्या कार्यामधील सर्वात शेवटचा भाग मानला जातो. का बरं, कारण उत्पादक माल तयार करतो, त्यानंतर त्या उत्पादकाकडनं घाऊक व्यापारी माल खरेदी करतो, घाऊक व्यापाऱ्याकडनं किरकोळ व्यापारी माल खरेदी करतो, किरकोळ व्यापाऱ्याकडनं नंतर तो माल अंतिम विक्रेत्यापर्यंत अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचतो, म्हणजे उपभोक्त्यांपर्यंत पोहोचतो. म्हणजे विक्री या कार्यामध्ये ग्राहकाचा जो समावेश आहे हा अतिशय शेवटचा समावेश आहे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की विपणनामध्ये ग्राहक हा केंद्रस्थानी आहे म्हणून त्याला उच्च स्थान आहे. परंतु विक्री या कार्यामध्ये ग्राहक हा शेवटच्या स्थानावरती असतो म्हणून या ठिकाणी त्याला शेवटचा भाग आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे, सहावा पॉईंट आहे ते म्हणजे नियोजन. विपणनामध्ये नियोजन ही दीर्घकालीन संज्ञा आहे. विपणन या कार्यामध्ये नियोजन जे आहे हे दीर्घकाळासाठी करावं लागतं म्हणून त्याला दीर्घकालीन संज्ञा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. यामध्ये आजच्या उत्पादनाबरोबरच भविष्यकालीन बाजारपेठेचा सुद्धा विचार केला जातो. विपणनामध्ये नियोजन ही दीर्घकालीन संज्ञा आहे. त्यामध्ये आजच्या उत्पादनाबरोबरच भविष्यकालीन बाजारपेठेचा सुद्धा विचार या ठिकाणी केला जातो. आणि विक्रीमध्ये नियोजन ही अल्पकालीन संज्ञा आहे. यामध्ये फक्त सध्याची वस्तू आणि बाजारपेठ बस याच गोष्टींचा विचार केला जातो. आपण विक्रीमध्ये जर विचार केला नियोजनाचा तर विक्रीमध्ये नियोजन हे अल्प काळासाठी करावं लागतं. कारण त्या ठिकाणी फक्त सध्या आपल्याकडे कोणत्या वस्तू आहे आणि बाजारपेठ बस या दोनच गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जातो. म्हणून विक्रीमध्ये नियोजन ही अल्पकालीन संज्ञा आहे. आणि विपणनामध्ये नियोजन हे दीर्घकालीन संज्ञा आहे कारण यामध्ये आजच्या उत्पादनाबरोबरच भविष्यकालीन बाजारपेठेचा विचार केला जातो. विपणनामध्ये नियोजन ही जी संज्ञा आहे ही दीर्घकालीन संज्ञा आहे कारण या ठिकाणी आजच्या उत्पादनाबरोबरच भविष्यकालीन बाजारपेठेचा विचार या ठिकाणी केला जातो. आणि विक्रीमध्ये नियोजन ही अल्पकालीन संज्ञा आहे म्हणून या ठिकाणी सध्याची वस्तू आणि बाजारपेठ एवढाच विचार या ठिकाणी केला जातो म्हणून त्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे अल्पकालीन संज्ञा आहे.
यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे दृष्टिकोन. विपणनामध्ये ग्राहक केंद्रित दृष्टिकोन अंमलात आणला जातो. विपणन या कार्यामध्ये ग्राहक केंद्रित दृष्टिकोन अंमलात आणला जातो. आता तो कसा? तर आपण विपणनामध्ये काय करतो, आपण मार्केटिंगमध्ये काय करतो, ग्राहकांना एक प्रकारे त्या वस्तूंबद्दल माहिती देतो, ग्राहकांच्या इच्छा अपेक्षा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यानुसार त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणूनच विपणनामध्ये कोणता दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे, तर ग्राहक केंद्रित दृष्टिकोन. विपणन या कार्यामध्ये ग्राहक केंद्रित दृष्टिकोन जो आहे, हा ग्राहक केंद्रित दृष्टिकोन आपल्याला अंमलात आणायचा आहे. कारण आपल्याला ग्राहकांच्या गरजा, ग्राहकांच्या अपेक्षा, ग्राहकांच्या इच्छा या जाणून घेऊन त्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून विपणनामध्ये कोणता दृष्टिकोन असायला पाहिजे, तर विपणनामध्ये ग्राहक केंद्रित दृष्टिकोन अंमलात आणला पाहिजे. विक्रीमध्ये या ठिकाणी वस्तू केंद्रित किंवा उत्पादन केंद्रित दृष्टिकोन अंमलात आणला जातो. कारण आपण उत्पादन जेवढं करतो तेवढ्याच वस्तूंची विक्री करत असतो. म्हणून विक्रीमध्ये वस्तू केंद्रित किंवा उत्पादन केंद्रित दृष्टिकोन हा अंमलात आणला जातो आणि विपणनामध्ये ग्राहक केंद्रित दृष्टिकोन हा अंमलात आणला जातो. यानंतर एक शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कृतीचा प्रकार. विपणन जी आहे ही अप्रत्यक्ष कृती आहे आणि विक्री जी आहे ही प्रत्यक्ष कृती आहे. पहिले मी तुम्हाला विक्रीबद्दल माहिती सांगते. विक्रीमध्ये काय होतं, उत्पादक तो माल ग्राहकांना विकतो, म्हणजे प्रत्यक्षपणे तो माल विकतो आहे म्हणून त्याला प्रत्यक्ष कृती आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे मालकी हक्क जो आहे हा एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतो, म्हणून त्याला आपण प्रत्यक्ष विक्री म्हणू शकतो. परंतु विपणन ही अप्रत्यक्ष कृती आहे. विपणनामध्ये काय होतं की उत्पादन करणारा व्यवसाय संस्था वेगळी असते, त्या वस्तूचं मार्केटिंग करणारी संस्था वेगळी आहे. त्याचं मार्केटिंग मार्केटमध्ये होणार आहे, बाजारपेठेमध्ये होणार आहे. ते बाजारपेठेमध्ये झाल्यानंतर मग ग्राहकांच्या इच्छा अपेक्षा काय आहे हे जाणून घेऊन मग त्यानुसार काही स्वरूपामध्ये पुन्हा उत्पादनामध्ये बदल करण्यात येणार आहे. म्हणजे विपणन ही जी क्रिया या ठिकाणी होते आहे ही अप्रत्यक्ष क्रिया होऊ लागलेली आहे. ज्याप्रमाणे दुकानामध्ये गेल्यानंतर आपण पैसे दिले की वस्तू खरेदी करता येते ही आहे प्रत्यक्ष कृती, परंतु विपणन ही अप्रत्यक्ष कृती आहे. कारण विपणनामध्ये तो व्यक्ती आपल्याला ती माहिती समजावून सांगेल, त्याने ती माहिती समजावून सांगितल्यानंतर मग आपण विक्रेत्याकडनं ती वस्तू खरेदी करणार आहोत. म्हणून विपणन ही कृती कशी झाली, अप्रत्यक्ष कृती झाली. परंतु विक्री ही कृती कशी आहे, प्रत्यक्ष कृती आहे. कारण विक्रीमध्ये आपण पैसे देऊन वस्तू खरेदी करतो, डायरेक्ट ट्रान्झॅक्शन होतं. परंतु विपणन हे तसं नाही. म्हणून विपणनाचा प्रकार तुम्हाला या कृतीचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे की तो म्हणजे विपणन ही अप्रत्यक्ष कृती आहे आणि विक्री ही जी कृती आहे ही प्रत्यक्ष होणारी कृती आहे. या ठिकाणी 8 मुद्द्यांच्या आधारे आपण विपणन आणि विक्री याबद्दल माहिती बघितली. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करते आहे. सर्वात पहिला मुद्दा आहे आपला तो म्हणजे अर्थाचा. विपणन ही एक सामाजिक प्रक्रिया असून ती काय करते, ती गरजांची निर्मिती करते व वस्तूंच्या देवाणघेवाणीतून त्यांची पूर्तता करत असते. विपणन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, ती काय करते, गरजांची निर्मिती करते आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीमधून त्यांची पूर्णता करण्याचा प्रयत्न करते. आणि विक्री ही जी आहे तर ही ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना किमतीच्या मोबदल्यामध्ये वस्तूचा पुरवठा करत असते. दुसरा मुद्दा आहे व्याप्ती. विपणन ही व्यापक संकल्पना आहे कारण यामध्ये विक्री आणि इतर कार्यांचा समावेश होत असतो. आणि विक्री जी आहे तर विक्री ही संकुचित संज्ञा आहे कारण या ठिकाणी फक्त विक्रीचाच विचार या ठिकाणी केला जातो, म्हणून ही संकुचित संज्ञा आहे. तिसरा मुद्दा आहे गाभा आणि आत्मा. ग्राहकांचं समाधान हाच विपणन संज्ञेचा गाभा आणि आत्मा आहे. आणि विक्रीमध्ये उत्पादनाची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करणं यावरती ते विसंबून असतं. चौथा मुद्दा आहे प्रभाव. विपणन ही संज्ञा ग्राहक केंद्रित आहे. ग्राहक आणि त्यांचं समाधान यावर या संज्ञेमध्ये अधिक भर दिलेला असतो. ग्राहक आणि त्यांचं समाधान कसं करण्यात येणार आहे यावरती या संज्ञेमध्ये भर दिलेला आहे. आणि विक्री जी संज्ञा आहे ही उत्पादन केंद्रित संज्ञा आहे. विपणन ही ग्राहक केंद्रित संज्ञा आहे आणि विक्री ही उत्पादन केंद्रित संज्ञा आहे. पाचवा मुद्दा आहे ग्राहकाचं स्थान. विपणनामध्ये ग्राहक हा उच्चस्थानी असतो हे लक्षात घ्यायचं आणि विक्रीमध्ये ग्राहक हा शेवटचा भाग मानला जातो आहे कारण विक्रीमध्ये अनेक घटक येतात, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, त्यानंतर शेवटी ग्राहक येतो, म्हणून विक्री या कार्यामध्ये ग्राहक हा शेवटचा भाग मानला जातो. यानंतरचा मुद्दा आहे नियोजन. विपणनामध्ये नियोजन हे दीर्घकाळासाठी आपल्याला करावं लागतं कारण यामध्ये आजच्या उत्पादनाबरोबरच भविष्यकालीन बाजारपेठेचा सुद्धा विचार केला जातो.
आणि विक्रीमध्ये नियोजन हे अल्पकालीन असतं, कारण त्या ठिकाणी सध्याच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आणि बाजारपेठ बस एवढ्याच गोष्टींचा विचार केला जातो. म्हणून विक्रीमध्ये नियोजन अल्पकालीन असतं आणि विपणनामध्ये नियोजन हे दीर्घकालीन असतं. 7वा मुद्दा आहे तो म्हणजे दृष्टिकोन. विपणनामध्ये ग्राहक केंद्रित दृष्टिकोन अंमलात आणला जातो आणि विक्रीमध्ये वस्तू केंद्रित किंवा उत्पादन केंद्रित दृष्टिकोन हा अंमलात आणला जातो. पुन्हा एकदा, विपणनामध्ये ग्राहक केंद्रित दृष्टिकोन अंमलात आणला जातो आणि विक्रीमध्ये वस्तू केंद्रित किंवा उत्पादन केंद्रित दृष्टिकोन हा अंमलात आणला जातो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे कृतींचा प्रकार. विपणन ही अप्रत्यक्ष कृती आहे आणि विक्री ही प्रत्यक्ष होणारी कृती आहे. या ठिकाणी आपण विपणन आणि विक्री या दोघांमधलाही फरक या ठिकाणी जाणून घेतलेला आहे.